निवडणूक कोण जिंकले, कोण हरले, कोणाची सत्ता गेली, कोणाचं सरकार आलं। दर 5 वर्षांनी होणारी ही प्रश्नोत्तरे भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश। या लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे ही निवडणूक प्रणाली। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। आपल्या राज्यकर्त्यांनी लोकशाही ही राज्य पद्धती निवडली। लोकांनी लोकांसाठी स्थापन केलेले लोकांचं राज्य अशी ही सर्वसाधारण व्याख्या। हे राज्यकर्ते कसे निवडून येतात, कशी काम करत असते आपली निवडणूक प्रणाली, कसा निवडून येतो आपला प्रतिनिधी। आई आणि शेखरला आई मानतो आणि काँग्रेस पक्षाने त्यांना परत पक्षाचं तिकीट देऊन या निवडणूक लढण्यासाठी पाठवलेलं आहे। याची सर्वसामान्य लोकांना नेहमीच उत्सुकता असते। म्हणून मी 187 कुलाबा या मतदारसंघाच्या कार्यालयात डोकावण्याचा प्रयत्न केला। निवडणुका जाहीर होताच जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी यांच्या कामाला सुरुवात होते। एकशे 87 कुलाबा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निर्णय अधिकारी, नायब तहसीलदार यांच्या लढाईला सुरुवात होते। परंतु निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच इथले कार्यालयीन कर्मचारी आणि BLO म्हणजेच केंद्रस्तरीय अधिकारी 1-2 वर्षे आधीपासूनच काम करीत असतात। निवडणुका लागल्यावरच इलेक्शनचं काम सुरू होतं अशातला भाग नाही, तर इलेक्शनचं काम हे वर्षानुवर्ष चालतच असतं। वर्षानुवर्ष चालणं म्हणजेच काय, तर ह्या इलेक्शन मधून इलेक्शनसाठी लागणारी पूर्वतयारी म्हणा किंवा इलेक्शनचं काय कामकाज असतं या दृष्टीने जो कार्यालयीन कर्मचारी आहे तो मात्र कोणाच्या नजरेत येत नाही। पण कार्यालयीन कर्मचाऱ्याची कामं काय, तर त्याने आयोगाकडून आलेले पुनरीक्षण कार्यक्रमाच्या काही सूचना नोटीस आहे याबाबत कार्यक्रम राबवला जातो। तो कालावधी साधारण 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिना अशा प्रकारचा असतो। अशा वेळी त्या कार्यक्रमामधून जनजागृती करणे, इमारतीतून, गल्लीतून, वस्त्यातून, मोहल्ल्यातून लोकांना ही माहिती पुरवणे की बाबाने नवीन नोंदणी झालेली आहे, नाव यादीमध्ये नाव नसतील मतदार यादीत नाव नोंदणी करा, कार्ड चुकीची झाली असतील तर दुरुस्ती करून घ्या, वगळणी करायची असेल तर वगळणी करून घ्या। अशासाठी 6, 7, 8 अशा प्रकारचे फॉर्म लोकांपर्यंत पोहोचवून ते फॉर्म भरून घेतले जातात। यासाठी नियोजित जी केंद्र असतात त्या मतदारसंघातली तिथे कर्मचारी वृंद बसवला जातो आणि तो तिथे प्रसिद्धी याद्याच्या पूर्वीच्या याद्या आहेत त्या घेऊन बसतो। मतदार जाऊन ते याद्या पाहणी करतो, आपलं नाव नसेल तर नोंदणी घेतो, नाव चुकलेलं असेल तर दुरुस्ती करून घेतो। अशा प्रकारे पुनरीक्षणचे कार्यक्रम राबवले जातात। माझ्याकडे काम होता नमुना 6, 6, 6, 8
डेटा एंट्री करणे, लोडिंग करणे व पिक कार्ड काढणे त्याप्रमाणे त्यांच्या याद्या प्रसिद्ध करणे असं काम माझ्याकडे. लोकसभेमध्ये पण 23 ते 24,000 फॉर्म आलेले, विधानसभेमध्ये 14 ते 15,000 फॉर्म आले. ते फॉर्म आमच्याकडे आणि ज्या दिवशी येत होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पटापट करतो. त्याचप्रमाणे आम्ही पिक कार्डिंग त्याप्रमाणे गुलाबा एरिया असल्यामुळे आम्ही पिक कार्डिंग काढतो. निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार वोटर स्लिपचं वाटप BLO यांनी केले. विधानसभा निवडणूक 2014चे वोटर स्लिप वाटण्याची कामकाजाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यासाठी आमच्या मतदारसंघामध्ये 2,53,690 इतके वोटरना वोटर स्लिप द्यायच्या होत्या आणि त्याच्यासाठी 10 दिवसाचा कालावधी दिलेला. त्यापैकी माझ्या हाताखाली असलेले 34 झेडो आणि त्यांच्या हाताखाली असलेले BLO या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज करून वोटर स्लिपचे वाटप केले. वोटर स्लिप वाटप एक महत्त्वाचा टप्पा ठरला. वोटर स्लिपबाबत निवडणूक आयोगाने जी पद्धत प्रणाली निर्माण केली त्यामुळे सर्व मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी योग्य मार्ग सापडला आणि मध्यवर्ती मतदान केंद्रात यामुळे गर्दी फार कमी झाली. त्यामुळे सुरळीतपणे निवडणुकीचं काम पार पाडता आलं. आणि निवडणूक ओळखपत्रही मतदारांना देण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. आय कार्ड डिस्ट्रीब्युशनची जी जबाबदारी खूप महत्त्वाची होती ते आम्हाला टायमिंगमध्ये आम्हाला ती आय कार्ड पोल डेच्या दिवशी सगळ्या मतदारांना द्यायची होती. साहेबांनी आम्हाला टायमिंग दिलेला की तुम्ही ही आय कार्ड आम्हाला या वेळेत देणार का. त्याप्रमाणे मी जबाबदारी सांभाळली आणि माझ्या टीमनी ती होल नाईट म्हणजे 2:30-3 वाजेपर्यंत ती सगळी कार्ड लॅमिनेशन, होलोग्राम, स्टॅम्प लावून संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान साहेबांच्या सुपूर्द केली आणि साहेबांनी तेव्हा खूप आमचं अभिनंदन केलं आणि हे अभिनंदन माझ्या एकटीचं नसून हे माझ्या सगळ्या टीमचं आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर वेगवेगळी पथकं स्थापन करून काम करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. यात सर्वात महत्त्वाचे पथक असते नॉमिनेशन पथक अर्थात नामनिर्देशन पथक. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये नामनिर्देशन स्वीकारणे आणि प्रक्रिया पार पाडणे हा निवडणूक प्रक्रियेतील सुरुवातीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण जी काही उमेदवारी अर्ज प्राप्त होतात ती वैध अवैध ठरवण्यासाठी उमेदवाराकडून योग्यरित्या नामनिर्देशन अर्ज स्वीकारला जाणे ही महत्त्वाची बाब आहे. त्या अनुषंगाने आम्ही आणि आमच्या सोबतच्या ज्या सर्व टीममध्ये सर्व व्यक्तींनी प्राप्त झालेले नामनिर्देशन अर्ज काळजीपूर्वक तपासून प्रत्येक बाबीची स्वतः छाननी करून कुठलाही नामनिर्देशन अर्ज नामंजूर होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेतलेली होती. जे उमेदवार इथं रिझर्व्ह कॅटेगरीतनं अर्ज भरत होते त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी हे खूप महत्त्वाचा इश्यू होता. त्यासाठी आम्ही त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्यवस्थितपणे चेक करत होतो. कारण व्हॅलिडिटी जर जात पडताळणी झालेली नसेल तर आता तुम्ही पाहताच की बऱ्याचशा वेळेला त्यानंतर या बाबत त्या न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास निवडून आलेल्या उमेदवारास निलंबनाची कार्यवाही सामोरं जावं लागतं. त्या दृष्टीने नामनिर्देशनाची कार्यवाही विहित आणि व्यवस्थित करणं हे खूप महत्त्वाचं होतं. निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर लेखापथक कसं अंकुश ठेवते बरं? माझ्या हाताखाली जे व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ व्हिविंग टीम, फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक स्क्वॉड आणि अकाउंटिंग टीम या ग्रुप्स माझ्या हाताखाली म्हणजे काम करत होते. बेसिकली यांच्याकडूनची माहिती मिळवून एखाद्या उमेदवाराने रॅलीमध्ये, पदयात्रेमध्ये किंवा कोणत्याही मीटिंगमध्ये काय काय खर्च केलेला आहे या संदर्भात माहिती जमा करून अकाउंटिंग टीम जी इलेक्शन कमिशनने जे रेट चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जे खर्चाचा अहवाल घेते आणि ते ॲनेक्शर 11 मध्ये त्याची नोंदणी करण्यात येते. तसंच उमेदवार जेव्हा ॲनेक्शर 14 मध्ये आपल्या डेली जे अकाउंट्स त्याने मेंटेन केलं आहे ते जेव्हा आणून दिले जातं तेव्हा या ॲनेक्शर 11 प्रमाणे त्याचं तुलना केली जाते आणि ॲनेक्शर 14 मध्ये यामधल्या काही खर्च तिकडे त्यांनी दाखवले नसतील तर ते त्यात
रिकन्साईल करून त्यांच्याकडे घेण्यात येते. अशा पद्धतीने जे उमेदवार जे काही खर्च आपल्या इलेक्शन कमिशन समोर आणत नाही ते खर्च घेऊन येण्याकरता माझी जी टीम आहे ती उपयोगी पडते. तसंच इलेक्शनच्या दिवसाच्या आधी 3 वेळा इलेक्शन ऑब्झर्व्हर या सगळ्या गोष्टींचा व्हेरिफिकेशन करते आणि ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात येते. तसंच जेव्हा इलेक्शन संपते आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट होऊन जाते त्यानंतर 1 महिन्यात उमेदवारांना त्यांनी जे काही खर्च केलेला आहे त्याची पूर्ण अहवाल त्यांना आणून द्यायचा असतो आणि ॲनेक्सर 15 मध्ये त्यांना हे पूर्ण डिटेल्स आणून द्यायचे असतात. तर माझी अकाउंटिंग टीम हे ॲनेक्सर 15 मध्ये त्यांनी जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यात सगळे काही म्हणजे पैसे जे खर्च झालेले आहेत त्याचा म्हणजे त्यांनी अहवाल घेतला आहे की नाही आणि त्याबरोबर जे खर्च झाले त्याचं बिल व्हाउचर रसीद जे काय आहे ते सगळं व्यवस्थित त्यांनी मांडलेत की नाही ते व्हेरीफाय करते. त्याच पद्धतीने जे फंड यूज केले गेले खर्चाकरता त्याचा सोर्स काय आहे, ते चेकनी आलेत, लोकांकडून डोनेशन आलेत किंवा स्वतःकडून त्यांनी खर्च केलेले आहेत या सगळ्या गोष्टीचंही व्हेरिफिकेशन केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन 15, इलेक्शन 14 आणि त्या बाकी एव्हिडन्स हे सगळं आम्ही डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरला देण्यात येतो. पैशाचा गैरवापर होणार नाही याची काळजी आचारसंहिता पथक, भरारी पथक घेत असतात. कसं असतं हे पथक आणि कसं करतात हे काम? भरारी पथकामध्ये काम करत असताना पुढे आचारसंहिता भंगाची तक्रार वगैरे त्याच्या अनुषंगाने होत असणारा गुन्हा किंवा पैसे वाटप, मद्य वाटप, भांडी वाटप किंवा अन्य याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे विशेष अधिकार वरिष्ठ कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना प्रदान केलेले असतात आणि त्यानुसार वरिष्ठ दंडाधिकारी कार्य करत असतात. त्या अनुषंगाने आम्ही जवळपास 15 दिवस आधी कंटिन्यू म्हणजे 3 पाळांमध्ये निवडणुकांची कामं करत होतो कंटिन्यू. त्याच्यामध्ये 3 शिफ्टमध्ये कार्यालय म्हणजे हे चालू ठेवलेली पूर्ण शिफ्ट करून पूर्ण रात्रंदिवस सर्व 3 टीम्स या राबत होत्या. याच्यामध्ये 2-2, 3-3 वाजायचे वगैरे. जेव्हा आम्हाला कुठेतरी अशी सभा असताना वगैरे असं कुठेतरी जाणवलं की तिकडून पैशाचे वाटप होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी आम्ही जाऊन तिथे वाहनांची नाकाबंदी करून वगैरे अशी वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला पैसे घेऊन जाताना आढळले. ते पैसे आम्ही सीज करून त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याला इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडे उभे करून वगैरे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या अनेक योजनांपैकी एक खिडकी योजना अतिशय प्रभावी ठरली. एक खिडकी मध्ये महानगरपालिकांचे प्रतिनिधी, पोलीस डिपार्टमेंटचे प्रतिनिधी, ऑफिसचे प्रतिनिधी याच ऑफिसमध्ये बसून हे तिन्ही वेगवेगळ्या उमेदवारांना परमिशन्स लागायच्या. या परमिशन्स ह्या एक खिडकीमधून देण्याचं काम केलं. तिन्ही डिपार्टमेंटने एकमेकांमध्ये व्यवस्थित सुसंवाद आणि साधून आणि व्यवस्थित कोऑर्डिनेशन साधून हे काम पूर्ण करून दिली. कोणतीही तक्रार माझ्यापर्यंत आली नाही आणि एक खिडकीमार्फत उमेदवारांनी सुद्धा नंतर मला काउंटिंग झाल्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी जे काही एक खिडकीचं तसंच या कार्यालयातील ज्या स्टाफने त्यांना सहकार्य केलं त्याबद्दल माझे आभार प्रत्यक्ष येऊन मानले. भाषणातून आचारसंहितेचा भंग होतोय का किंवा घटनाबाह्य काही घडतंय का यावर मीडिया विभागाचं लक्ष असतं. निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं कार्य अतिशय महत्त्वाचं असतं. या ईव्हीएम मशीनचं व्यवस्थापन कसं केलं जातं? प्रथम आम्हाला ते मशीन्स दिले जातात. दिल्यानंतर आमचं पहिलं कार्य जे असतं की जिथे आमचं CPS असतं तर त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग रूम बनवणे असतं. तर स्ट्रॉंग रूमसाठी जे आपल्याकडे जेवढे EVM मशीन्स येणार आहेत आणि आपल्याकडे ती हे करायची असतात, आपल्याला जमा करून घ्यायची असतात, आपल्या रेकॉर्ड रूम स्ट्रॉंग रूममध्ये ती ठेवण्याची असते. तर त्याची जी व्यवस्था असते ती व्यवस्था म्हणजे त्यासाठी लागणारे रॅक्स वगैरे असतात किंवा काही कपाट असतात. तर जे काही आपल्याला लागतं त्याप्रमाणे आपण त्याची मांडणी करायची, त्याचा आराखडा बनायचा असतो आणि आराखडा बनवून त्याच्याप्रमाणे आपण ते रॅक्स वगैरे उपलब्ध करून त्याच्यावर ते नंबरिंग केले जातात आणि त्याच्याप्रमाणे आपण जे आपल्याला मशीन्स प्राप्त होतात तर ती मशीन्स आपण ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले. दुसरा टप्पा असा आहे की या मशीन्स प्राप्त झाल्यानंतर त्या मशीनचं रँडमायझेशन, नंतर रँडमायझेशन झाल्यानंतर त्या रँडमायझेशनप्रमाणे त्या मतदान केंद्राला कुठलं मशीन अलॉट झालेलं आहे हे जसं आपल्याला ते निर्देश दिलेले असतात त्या निर्देशाप्रमाणे
त्या रॅकमध्ये ते मशीन जमा केलं आणि ते जमा केल्यानंतर त्याची पूर्ण खातरजमा केली जाते. सक्षम अधिकारी जे असतात त्यांना ते दाखवलं जातं आणि ते आपण त्याच्याकडनं ते सर्टिफाय करू आणि याची खातरजमा करून आपण ते स्ट्रॉंग रूम जे आहे ते आपण सील करू. EVM मशीन्स इतकंच झोनल ऑफिसर म्हणजेच क्षेत्रीय अधिकारी निवडणूक प्रणालीत महत्त्वाचा घटक मानला जातो. शाळा, कॉलेज, इतर सामाजिक संस्थांचे सभागृह मतदान केंद्र म्हणून ताब्यात घेण्याचं काम झोनल ऑफिसर करत असतो. तर प्रत्यक्षात 2 महिन्यापूर्वी आम्हाला शाळा ताब्यात घ्याव्या लागायच्या. शाळा ताब्यात घेण्यासाठी मुख्याध्यापकांकडे आमच्या कार्यालयाचे लेटर घेऊन आम्हाला त्यांच्याशी सुसंवाद साधावा लागायचा आणि सुसंवाद साधून त्यांना सांगावे लागायचे की बाबा तुमच्या शाळेत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू नका. जर दुरुस्ती करावयाची असेल तर आम्हाला प्रत्यक्षात 2 महिन्यापूर्वी त्या आम्हाला प्रत्यक्ष सूचना द्या. मतदान केंद्रांवरील व्यवस्था सुविधा पाहण्याची जबाबदारी झोनल ऑफिसरची असते. प्रत्यक्षात जाऊन त्या वर्गावर सर्व फर्निचर आहे की नाही, फॅनची व्यवस्था आहे की नाही, पिण्याच्या पाण्याची त्या शाळेत व्यवस्था आहे की नाही, हे सर्व बघायचो. हे सर्व रिपोर्ट्स आम्ही स्वतः तयार करायचो आणि त्याचे अहवाल इलेक्शन कमिशनरला द्यायचो आणि इलेक्शन कमिशनर ते अहवाल त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आणि त्यानुसार त्या शाळेवर त्याची व्यवस्था केली जायची. तसेच EVM मशीनचं सील करण्याचं काम झोनल ऑफिसर मार्फत केले जाते. कशी असते सीलिंगची प्रक्रिया? मतदानाकरता आवश्यक असलेल्या EVM मशीन्स या सीलिंग करणे अत्यंत गरजेचे असते. जितके उमेदवार उभे आहेत त्याचे बॅलेट पेपर तयार करून ते बॅलेट युनिटमध्ये बसविणे आणि नंतर ते बॅलेट युनिट आतून व बाहेरून सील करणे आणि शासनाची मोहर उमटविणे आणि कंट्रोल युनिट हे सुद्धा त्याच्यामध्ये बॅटरी टाकून किती उमेदवार निवडणुकीकरता उभे आहे ते सेट करून ते मशीन सील केले जाते आणि ते सील केल्यानंतर प्रत्यक्ष इलेक्शनच्या वेळेस सदरच्या मशीन उपयोगात आणल्या जातात. निवडणुकीच्या कामासाठी हजारो लाखो कर्मचारी काम करीत असतात. त्यांचं व्यवस्थापन आणि प्रशिक्षण कसं असतं? पुरेसे मनुष्यबळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपण प्राप्त करून घेतले व त्याचा वेगवेगळा पाठपुरावा केला व पूर्णपणे कर्मचारी वृंद प्राप्त झाल्यानंतर त्यांचे परत प्रशिक्षण मुंबई युनिव्हर्सिटी येथे घेण्यात आले व त्यासंबंधीचे वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टिंग एजन्सींकडनं आपण पूर्ण व्यवस्था त्याची ठेवली व त्यांचे प्रशिक्षण पार पडले. तसेच त्यांच्यातला आत्मविश्वास EVM मशीन हँडल करण्याबाबतचा जो आत्मविश्वास पूर्ण व्हावा यासाठी त्यांना प्रशिक्षणानंतर सुद्धा CPSवर अतिरिक्त वेळेत प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. त्यासाठी वेगळा स्टाफ आपण नियुक्त केला व त्यांना रोज आपण प्रशिक्षण दिले जेणेकरून त्यांना निवडणुकीच्या कामकाजाच्या वेळी काही अडचण येऊ नये व त्यांच्या ज्या शंका असतील त्याचं आपण पूर्णपणे निरसन केलं व त्यांचा आत्मविश्वास आपण पूर्णपणे त्यांना होईस तोपर्यंत आपण त्यांना प्रशिक्षण दिलं. निवडणुकीच्या दिवशी सुद्धा किती कर्मचारी आलेत व त्यांची पूर्णपणे त्याचा लेखाजोखा ठेवणे, तदनंतर त्याच्या पेमेंटसाठी म्हणजे त्यांचे जे पेमेंट देणे वेळोवेळी अकाउंट सेक्शनला, ही सर्व कामे आम्ही पूर्णपणे पार पडली. निवडणुकीच्या कामात संगणक विभागाची सुद्धा अतिशय महत्त्वाची जबाबदारी असते. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरती डॅशबोर्डमध्ये माहिती भरण्यासाठी आम्हाला वेळोवेळी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने डॅशबोर्डवरती आम्ही वेळोवेळी माहिती भरत गेलो. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची माहिती, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची माहिती, PRO APRO यांची माहिती, विधानसभा मतदारसंघातील पुरुष स्त्रिया याबाबतची माहिती, इपिक कार्डची माहिती, उमेदवारांचे फोटो इत्यादी अशी बरेचशा माहिती आम्ही भरलेल्या. त्याच्यामध्ये क्रिटिकल पोलीस स्टेशनची माहिती असेल किंवा इतर साहित्य लागणारे, बसेस किती लागणारे याबाबतची आम्ही वेळोवेळी माहिती अपडेट करत गेलो. त्याच्यानंतर आचारसंहिता पथकाने पकडण्यात आलेली कॅश याबाबतची आम्ही माहिती डेली आम्ही अपडेट करत गेलो. त्याच्यानंतर मग CO पोर्टलवरती आम्ही उमेदवारांकडून प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र, ॲफिडेव्हिट हे आम्ही अपलोड करायचो. मग उमेदवारांनी दिलेले लेखापथकाकडे सादर केले त्यांच्या खर्चाचे विवरणपत्र हे आम्ही वेळोवेळी अपडेट करत गेलो वेबसाईटवरती. तसंच जेनेसिसमध्ये सुद्धा आम्ही
काउंटिंगची माहिती आम्ही ताबडतोब राऊंड वाईज भरत गेलो. त्यामुळे लोकांना सुद्धा या विधानसभा क्षेत्रातील रिझल्ट हा ताबडतोब बघता आला, राऊंड वाईज रिझल्ट बघता आला. आणि वेळोवेळी उमेदवारांनी भरलेले नामनिर्देशन पत्र, त्यांनी मागे घेतलेले नामनिर्देशन पत्र याबाबतची सर्व माहिती विविध नमुन्यामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली, निवडणूक आयोगाला सादर केली वेळच्या वेळी. आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रेनिंगसाठी तयार करण्यात आलेले हे स्लाइड्स आम्ही तयार केले. ट्रेनिंगला त्यांना स्लाइड्स पुरवण्यात आले, त्या स्लाइड्सची माहिती आम्ही तयार केली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आम्ही वोटर स्लिपचे जे वॉटर झाले त्याची माहिती संकलित करून कलेक्टर ऑफिसला पाठवायचं काम केलं. अशी विविध प्रकारची माहिती आम्ही आमच्या संगणक विभागाने भरली आणि त्याच्या आम्हाला चांगले रिझल्ट्स आम्ही देऊ शकलो. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर लागणारे साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स, सील यांच्या वाटपाबाबत कोणती दक्षता घेतली जाते? इलेक्शनच्या आदल्या दिवशी जे आपल्याला साहित्य दिलेलं असतं त्या बॅग्समध्ये भरून आपण ते झोनल ऑफिसर यांना देतो. त्याच्यानंतर ते झोनल ऑफिसर PRO यांना देतात, ज्या त्या बूथवर जातं. आणि ते सामान कमी पडू नये या अनुषंगाने आपण पण इथे तयारी केलेली असते की त्यांना सामान कमी पडू नये म्हणून. कुठल्याही प्रकारची सील्स जरी सील कमी पडलं तरी तिकडे निवडणूक प्रक्रिया थांबू शकते. त्यामुळे ज्या मार्गदर्शक पुस्तिका आहे त्याच्यात ज्याप्रमाणे त्याची क्वांटिटी दिलेली आहे त्या पद्धतीने एकही सील कमी न पडता किंवा टॅग कमी न पडता ते वाटण्याचा अगदी बारकाईने ते डोळ्यात तेल घालून काम करायला लागतं. त्या पद्धतीने आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. कोणालाही कुठली गोष्ट कमी पडलेली नाही आहे किंवा ज्यावेळी कमी पडते असं वाटलं त्या दिवशी प्रसंगी धावत अगदी जे काय वाहन उपलब्ध होतं ते जाऊन आम्ही निवडणुकीच्या दिवशी ते वाटपाचा प्रयत्न केलेला आहे. कोणाकडून कसं काम काढून घ्यायचं हे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीयुत तामोरे यांना चांगलंच जमतं. निवडणुकीचं वाहन व्यवस्थापन कार्यालयातील वाहन चालक यांच्यावर सोपवून ते निर्धास्त झाले आणि त्यांनीही ते व्यवस्थित पार पाडले. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी काम करत असताना अचानक कोणी आजारी पडल्यास प्रकृतीची काळजी घेण्यासाठी GT हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम हजर होतीच. निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून सतत मीटिंग्सचा धडाका चालू असतो. पोलीस ऑफिसर्स बरोबर मीटिंग्स, झोनल ऑफिसर्स बरोबर मीटिंग्स, कार्यालयीन कर्मचाऱ्यांबरोबर मीटिंग्स, PRO, APRO यांच्या ट्रेनिंग चालू असतात. इतर अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग्स. सतत काम करून शरीर मन थकून जातं. थोडा विरंगुळा हवा ना? एवढी सगळी पथकं, त्या पथकातील लोक इमाने इतबारे काम करीत असताना निर्धास्त बिनधास्त राहायला काहीच हरकत नव्हती. पण छोटीशी चूक सुद्धा महाग पडू शकते याची सतत भीती असते. म्हणूनच हे अधिकारी प्रत्येक कामाची खात्री करून घेत होते. सतत मीटिंग्स घेऊन कामाचा आढावा घेत असत. पोलीस व्यवस्था व इतर सिक्युरिटी व्यवस्था ते जातीने पाहत. म्हणूनच ह्या अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ऑब्झर्व्हर पूर्ण समाधानी होते. जिल्हाधिकारी शैला ए मॅडम यांनी तामोरे सर आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांच्यात चांगल्या कामाचा आढावा घेतला. निवडणुकीचा दिवस जवळ येतो. निवडणुकीच्या एक दिवस आधी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काम करणारे कर्मचारी येतात आणि झोनल ऑफिसरच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात होते. पहाटे 6 वाजता मतदार पंडालमध्ये आम्ही हजर असतो. तिथे
PRO, APRO आपली एक टीम तयार करून त्या टीमला आम्ही सगळे साहित्य पुरवतो. ते साहित्यामध्ये कागदपत्र असतात आणि एक EVM मशीन असते. ते मशीनचा सगळा पुरवठा पूर्ण झाला की आम्ही सर्व मिळून शासकीय बसमध्ये बसून निवडणूक आयोगाच्या मार्गिकेप्रमाणे आमचं मार्गक्रम होतं आणि तिकडनं आम्ही प्रस्थान करून आम्ही प्रत्यक्षात आमच्या मतदान केंद्रावर स्थानापन्न होतो. मतदान केंद्रावर पोहोचताच PRO, APRO यांच्या कामाला सुरुवात होते. टेबल्स, खुर्च्या, सूचना फलक लावली जातात. मशीन ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्यांची आमची पुढची प्रक्रिया चालू होते ती अशी की मशीन व्यवस्थित EVM मशीन व्यवस्थित काम करते आहे की नाही याची शहानिशा करणं. त्याच्यानंतर प्रत्येक कागदपत्र खोलून जसे स्टॅच्युटरी आहे, नॉन स्टॅच्युटरी पॅकेट्स आहेत आणि PSO 5 फॉर्म आहे, 17A आहे, 17C आहे, याचं आम्ही सर्व निरीक्षण करतो, अवलोकन करतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक PRO, APROला त्याची सगळी आम्ही माहिती पुरवतो. कोणती कागदपत्र काही कमी असतील तर ती ताबडतोब आम्ही पुरवठा करण्याची आम्ही दक्षता घेतो. आणि ज्या दिवसाची आपण वाट पाहत असतो तो दिवस उगवतो. निवडणुकीचे प्रतिनिधी आल्याच्या नंतर ठरलेल्या वेळेनुसार मागपोलला सुरुवात करतो आणि मागपोल पूर्ण प्रक्रिया मागपोलची झाल्याच्या नंतर ठरलेल्या वेळेनुसारच आम्ही मतदान प्रक्रिया सुरू करतो. मतदानाची वेळ संपल्यानंतर EVM मशीन सील करण्याची प्रक्रिया सुरू होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडते. सर्व मतदान सुरळीतरित्या पार पाडल्यानंतर क्षेत्रीय अधिकारी म्हणून मी सर्व मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व व्यवस्थित पार पाडले आहे की नाही याची शहानिशा करतो. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी जे सर्व फॉर्म त्यांना दिलेले असतात त्या ज्या फॉर्मद्वारे प्रत्यक्ष झालेले मतदान शिक्षित अशिक्षित स्त्री पुरुष याचं वर्गीकरण व्यवस्थित केलेले आहे की नाही आणि प्रत्यक्ष जे मतदान केंद्रांमध्ये झालेलं वोटिंग त्या वोटिंगची संख्या आणि त्या फॉर्ममध्ये दिलेली त्यांची निर्देशित केलेली संख्या ही जुळते की नाही याची शहानिशा करतो. ही शहानिशा झाल्यानंतर सर्व यंत्रणा मतदान यंत्र हे पॅक करायला सीलिंग करायला सुरुवात करते. ते सीलिंग झाल्यानंतर ते सीलिंग करून ह्या सर्व कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा एस्कॉर्ट स्लॉट घेऊन मागे पुढे पोलीस एक स्वतंत्र बसमध्ये त्यांना मतदान निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सर्वांना घेऊन येण्याचे काम केले जाते. तिथे आल्यानंतर प्रत्येक फॉर्म मशीन मतदान केंद्र बॅलेट युनिट कंट्रोल युनिट याचे तिथे एका रिसिव्हिंग सेंटर बनवलेले असते. त्या सेंटरवर ते स्वीकारलेले जाते. मतदान केंद्राध्यक्षांनी ते तिथे देऊन स्वाक्षरी करायची असते. व्यवस्थितपणे ते तिथे स्वीकृत झाल्यानंतर जे दिलेले फॉर्म आहेत फॉर्म एन्व्हलप मतदानासाठी लागलेली इतर साहित्य सामग्री याचे देखील तिथे स्वीकृत करावी लागते. त्यात हँडओव्हर करावी लागते. ते तिथे झाल्यानंतर मग मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचारी यांना घरी जाण्यासाठी पाठवले जाते. प्रिसाइडिंग ऑफिसर आणि मतदान केंद्रावरील कर्मचारी
यांना सर्व बाबींची पूर्तता करून घरी परतायला खूप उशीर होतो. पण झोनल ऑफिसर आणि कार्यालयीन कर्मचारी यांचे काम अजूनही संपलेलं नसतं. सर्वांचं सबमिशन झाल्यानंतर आम्ही 16ची पूर्ण रात्र जागून आम्ही त्याचे 17C PRO's डायरी PSO फाईल याचे सगळ्यांचे आम्ही आणि वर्गीकरण करून त्याचे रेकॉर्ड्स रात्रीच्या रात्री आम्ही टाईप करायला घेतले आणि सकाळी 11 वाजता इलेक्शन कमिशनला ते सबमिशन करायचं असल्यामुळे पहाटे साधारण 7:30 वाजेपर्यंत हे काम आम्ही जोमाने करत होतो. म्हणजे विचार करा की आम्ही 13ची रात्र, 14ची रात्र, 15ची रात्र आणि 16ची रात्र आणि पूर्ण पहाट आम्ही जागून काढून सर्व सबमिशन यथायोग्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशनाप्रमाणे आणि वेळेच्या बंधनाप्रमाणे आम्ही पूर्णपणे आमच्या झोनल ऑफिसरने आणि इतर स्टाफने पूर्ण व्यवस्थित त्याचं सबमिशन करून आम्ही घेतलेलं आहे आणि ही प्रक्रिया अगदी व्यवस्थित आम्ही पार पाडली. मतदानानंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करून घेताना कोणती काळजी घेतली जाते? मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान संध्याकाळी परत ते CPSला मशीन घेऊ आणि त्या मशीन ज्या आहेत त्या आम्ही परत स्ट्रॉंग रूममध्ये जमा करून घेतो. पण ते जमा करून घेण्यापूर्वी आम्ही ती खातरजमा करतो की ते व्यवस्थित सील केलेले आहेत की नाही, त्यांना जे निर्देश दिलेले त्याचं पूर्ण पालन केलेलं आहे की नाही. तर ते पालन केलेले खातरजमा झाल्यानंतर मग आम्ही त्या मशीन परत स्ट्रॉंग रूममध्ये जमा करून घेतो आणि जमा करून गेल्यानंतर मग त्या मशीनबरोबर आवश्यक असणारे जे 17C आहे, घोषणापत्र आहे, डिसाइडिंग ऑफिसरची डायरी असते रोजची, हे जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती त्या मशीनसोबत आम्ही त्याच दिवशी ठेवतो, त्याची छाननी करू आणि मग नंतर त्या सगळ्या प्रक्रियेला आम्हाला साधारण पूर्ण रात्री किंवा दुसऱ्या दिवशीची पहाट होऊ जाते आणि मग ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित जे ऑब्झर्वर असतात आणि अधिकारी असतात शिक्षक त्यांच्या निर्देशनाखाली त्यांची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी पूर्ण पाहणी केल्यानंतर मग आम्ही ती स्ट्रॉंग रूम सील करतो. अशा रीतीने मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून ईव्हीएम मशीन्स स्ट्रॉंग रूम मध्ये सील करून ठेवल्या जातात पुढील मतमोजणीसाठी. मतदान सुरळीत पार पाडल्याचे समाधान नायब तहसीलदार श्रीमती भावना मदन यांनी व्यक्त केलं. खरं तर हे माझ्या एकटी-दुकटीचं काम नसून ह्या सगळ्या जी यंत्रणा आपण राबवली आहे या सगळ्या म्हणजे मंडप बांधण्यापासून म्हणजे हमालापासून ते संपूर्ण अधिकाऱ्यांपर्यंत जे सहकार्य मिळालं त्याच्यातूनच हा आपण चांगला रिझल्ट देऊ शकलो. त्याबद्दल मी खूप या सगळ्यांच्या बाबतीत मी खूप समाधानी आहे. निवडणूक हे अशी प्रक्रिया आहे की ती फक्त एका माणसामुळे किंवा एका टीममध्ये पूर्ण होत नसते. ही सर्व साखळी आहे किंवा ही सर्व एक वेगवेगळ्या पथकांची एक सांगड आहे आणि ते एकमेकांच्या पूर्ण कोऑर्डिनेशनने किंवा एकमेकांच्या सहकार्याने हे काम करत असतात. सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक 20 ते 25 वेगवेगळ्या डिपार्टमेंटची लोक असतात जी लोक ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असतात आणि हे सर्वजण त्यावेळी एकत्र येऊन एका कुटुंबामध्ये काम करत असल्यासारखे सर्वजण राबत असतात. सर्वजण आपलं पूर्णपणे योगदान या निवडणुकीसाठी देत असतात. हे फक्त एका निवडणूक निर्णय अधिकारी किंवा एका सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीचंच काम नसतं. इव्हन मला इथे मुद्दामून सांगावं असं वाटतं की हमाल जे काम करतात जे हमाल सुद्धा त्यांचं सुद्धा ह्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान असतं. ज्यावेळी हे काम आम्ही करतो तर हे काम हे एक टीमवर्क म्हणून करतो. एवढी मोठी यंत्रणा एकत्रित घेऊन प्रत्येकाला त्याची ड्युटी व्यवस्थित वाटून देऊन त्याच्याकडून ते काम पूर्ण करून घेण्याची आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासन म्हणून आमची असते. त्यामुळे एक असा माहोल तयार झालेला असतो ज्यामध्ये आम्ही काम करतो. कुठलाही वाईट अनुभव नाही. कितीही उशिरा कितीही कोणतीही सुट्टी वाया गेली तरी हे काम आनंदाने आणि सर्व समावेशक अशा रीतीने आम्ही करतो. जे काही अनुभव होते ते सगळेच चांगले होते. कोणताही वाईट अनुभव या निवडणुकीमध्ये आम्हाला आलेला नाही. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण 10 विधानसभा मतदार असून प्रत्येकी ठिकाणी लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेल्या आहे. त्यांच्यासाठी प्रत्येकी ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर, ARO आणि RO ऑफिसच्या सर्व
स्टाफ तसेच जो सोनल ऑफिसर BLO सर्व एकत्रित एक टीम म्हणून एक कुटुंबासारखं काम केलेलं आहे। मुंबई जिल्ह्यामध्ये पुढे पण उमेदवाराकडून किंवा वोटर्सकडून किंवा पॉलिटिकल पार्टीकडून पुढे पण एक तक्रारी उद्भवलेल्या नाही। आता मतमोजणीचा दिवस जवळ येतो। ची ही अशी तयारी करावी लागते। मतमोजणीचा दिवस उजाडतो। मतमोजणीला सुरुवात होते। सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी होते। EVM मशीन्स आणल्या जातात। उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा एजंट यांच्या साक्षीने मतमोजणीला सुरुवात होते। अशा रीतीने मतमोजणी होत असते। कांबळे रमेश काशीराम 721 721 पटेल बशीर मुसा 5966 5966 पांडुरंग गणपत सप्पाळ 28821 28800 आणि शेवटी जास्त मते मिळवणाऱ्या उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी श्रीयुत तामोरे विजयी घोषित करतात। अशा रीतीने एवढ्या लोकांच्या परिश्रमातून आपला लोकनेता निवडून येतो।